प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS BDS या कोर्सकरिता NRI कोट्यामधून प्रवेश घ्यावायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. पात्रता: उमेदवाराकडे भारतीय मिशन MEA मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सद्वारे दिलेले खालील प्रकारचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. NRI विद्यार्थ्याचे आई किंवा वडील हे परदेशात रहिवासी पाहिजे किंवा स्वतः विद्यार्थी NRI पाहिजे. NRIचे वर्ड म्हणजे विद्यार्थ्याचे कोणीतरी गार्डियन म्हणजेच पालकत्व घेतलेले असले पाहिजे, तसे प्रमाणपत्र असणे आवश्यक. पूर्वी NRI स्पॉन्सर चालत होते, ते आता बंद झाले. अर्ज प्रक्रिया: प्रवेश घेताना कॉलेजमध्ये दस्तऐवज पडताळणी केली जाईल. कॉलेज हे दस्तऐवज MCC कडे पाठवेल, जे मिशन एम्बसीकडे पडताळणीसाठी जातील. अपूर्ण किंवा खोटे दस्तऐवज आढळल्यास जागा रद्द केली जाईल. नंतर दस्तऐवज बनावट आढळल्यास जागा रद्द. उमेदवार व कॉलेजवर कायदेशीर कारवाई होईल. महत्त्वाचे: MCC कडे अधिक दस्तऐवज मागण्याचा अधिकार राहील. कोणतीही खोटी माहिती दिल्यास थेट अपात्रता. परंतु MDS प्रवेश प्रक्रियेचे 2 राऊंड झाले. त्यामध्ये NRI कॉन्व्हर्सेशन झाले. मागील 5 वर्षापासून फेक डॉक्युमेंट्स बनवण्याचे प्रमाण वाढलेले होते. हा एक मोठ्या प्रमाणात धंदा झालेला होता. साधारणतः एक एजंट कन्सल्टंट हा 100 ते 200 लोकांचं डॉक्युमेंट बनवून कोट्यावधी रुपये कमवत होते. त्यामध्ये बरेचसे डॉक्युमेंट हे फेक असायचे. गेल्या 2 वर्षापासून बऱ्याच राज्यामधील खासगी व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये CBI ED या सरकारी एजन्सीद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेक डॉक्युमेंट्स बनवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले निदर्शनास आले आहे. हिमाचल सरकारने नुकतेच राज्यामधील सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे माहितीपत्रक प्रदर्शित केले. त्यामध्येही त्यांनी हा कोटा पूर्ण बंद केलेला आहे. मध्य प्रदेश सरकारने NRI कोट्यामधील प्रवेशासाठी फर्स्ट डिग्री ब्लड रिलेशन म्हणजेच रक्ताच्या नात्यातील पहिली व्यक्ती ही कंपल्सरी केलेली आहे. 2021 या शैक्षणिक वर्षांमध्ये 3 राऊंड संपल्यानंतर MCCद्वारे NRI सीट्स या मेरिट कोट्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यावर्षी फक्त 580 विद्यार्थ्यांचे NRI कन्व्हर्सेशन झालेले होते. त्यानंतर 2022 मध्ये NRI कन्व्हर्सेशन कोट्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. मागील वर्षी 2800 विद्यार्थ्यांचे कन्व्हर्सेशन झालेले दिसून आले. त्यामुळे सरकारी एजन्सीद्वारे या प्रक्रियेवरती एक गुप्त कमिटी नेमण्यात आलेली होती. त्या कमिटीनं असा रिपोर्ट दिला की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनी लॉन्ड्री झालेले दिसून आले. त्यामुळे हा निर्णय घेतलेला असावा. 2 वर्षांपूर्वी असेच पत्र दहशानं काढले होते. परंतु 3 राऊंड संपल्यानंतर MCCद्वारे दुसरे परिपत्रक जारी करण्यात आले की NRI डॉक्युमेंट्स तपासण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, तो आम्ही कॉलेजला दिलेला आहे. त्यामुळे यावरून असे दिसून येते की यामध्ये काही गौरबंगाल असू शकते किंवा भरपूर एजंट लोक डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवतात पालकांकडून. 5 लाख ते 7 लाख रुपये त्या नावाखाली घेतात व कॉपी पेस्ट करून जुनीच डॉक्युमेंट 25,000 मध्ये बनवतात, असेही त्यांच्या लक्षात आलेले आहे. ज्ञान गुरु काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.